नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण वर्तुळ या घटकामध्ये अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत पहा, ज्यामध्ये की एखादं वर्तुळाकृती ग्राउंड असेल, त्या ग्राउंडला आपल्याला एखादा कडा उभारायचा असेल किंवा एखाद्या वर्तुळाकृती तळ्याला आपल्याला कुंपण घालायचं असेल किंवा चाकाचे फेरे असतील। आज जे प्रश्न मी तुम्हाला घेणार आहे त्यातला एक तरी प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये पडणार आहे, म्हणजे पडणारच आहे पहा। त्यामुळे आजचं लेक्चर तुम्हाला बिलकुल स्किप करायचं नाहीये, एकदम स्टार्ट पासून ते एंड पर्यंत आजचं लेक्चर तुम्हाला पाहायचं आहे पहा। पहा मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न या ठिकाणी आपल्या समोर आलेला आहे। आपल्याला एक वर्तुळाकृती ताटली दिलेली आहे, ज्या ताटलीची त्रिज्या आहे 7 सेंटीमीटर आणि आपल्याला त्या ताटलीवरती एक झाकण बनवायचं आहे। प्रति चौरस मीटर खर्च आहे 80 रुपये। तर आपल्याला विचारले एकूण खर्च किती येणार आहे। पहा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला मी एक बेसिक गोष्ट सांगते। कधी कधी आपल्याला एखाद्या वर्तुळाकृतीला कडा टाकायचा असतो पहा, किंवा याला कुंपण टाकायचं असतं, किंवा या बाजूने असा हा रस्ता काढायचा असतो। त्यावेळी लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी वर्तुळाचं परिघ काढायचं आहे। जेव्हा आपल्याला एखाद्या वर्तुळाकृतीला जसं की तळ असेल, ग्राउंड असेल, त्याला फक्त कडा टाकायचा असेल, तारेचे कुंपण घालायचे असेल किंवा त्याभोवती जर रस्ता टाकायचा असेल, तर आपल्याला वर्तुळाचा परिघ काढायचा आहे। पण या ठिकाणी आपल्याला वर्तुळावरती झाकण टाकायचं आहे पहा, म्हणजे वर्तुळाचं पूर्ण क्षेत्रफळ आपल्याला या ठिकाणी व्यापायचं आहे। अशा वेळी दोन प्रश्नातला फरक लक्षात घ्या। जेव्हा पूर्ण आकृतीवरती झाकण टाकायचं असतं किंवा कुठलं तरी एक छप्पर टाकायचं असतं किंवा एखाद्या वर्तुळाकृती ग्राउंडवर ग्रास लावायचं असतं, तेव्हा मात्र आपल्याला त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं असतं। पहा, या अगोदर सुद्धा मी तुम्हाला भाग 1 आणि भाग 2 या लेक्चरमध्ये या सर्व बेसिक कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत। तरी सुद्धा जर तुम्हाला क्षेत्रफळ आणि परिघ यातला फरक समजत नसेल, तर अगोदर भाग 1 आणि भाग 2 तुम्ही अभ्यासा, म्हणजे तुम्हाला पटकन काही गोष्टी आज कळणार आहेत। तर पहा, या ठिकाणी वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं आहे। जसं तुम्हाला भाग 1 भाग 2 मध्ये ट्रिक सांगितली, जर त्रिज्या 7 असेल तर मित्रांनो परिघ 44 आहे आणि क्षेत्रफळ किती आहे 154। बरोबर आहे। फक्त आपल्याला कुठलंही सूत्र वापरायचं नाहीये, फक्त 7 जर त्रिज्या असेल तर परिघ आणि क्षेत्रफळ पाठ ठेवायचे। आता या ठिकाणी पहा, त्रिज्या 7 आहे, क्षेत्रफळ आपल्याला मिळालेलं आहे 154। याला फक्त प्रति चौरस मीटर 80 प्रमाणे गुणून घ्या मित्रांनो। 8 चौक 32, हातचे आले 3, 8 45, 40 आणि 3 43, 8 1 8, 8 आणि 3 किती 11। तर पहा, या ठिकाणी आपल्याला त्या वर्तुळाकृती ताटलीवरती झाकण बनवण्यासाठी खर्च येणार आहे मित्रांनो 11,320 रुपये। ठीक आहे। आता तुम्ही म्हणताल मॅडम ठीक आहे, हे 154 तुम्ही पाठच करून ठेवलेलं होतं, जर त्रिज्या बदलली तर काय करायचं पहा। जर त्रिज्या बदलून दिली, या ठिकाणी आपल्याला समजा त्रिज्या आहे आता 12 मीटर आणि आपल्याला काय करायचंय, एका तलावावरती पूर्ण तलावावरती छप्पर बसवायचे। प्रति चौरस मीटर खर्च आहे 90 रुपये। तर काय करा, वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे पाय आर चा वर्ग पहा। मग पायची किंमत आहे मित्रांनो 22/7। आर म्हणजे या ठिकाणी दिलेली आपल्याला त्रिज्या, तिचा आपल्याला करायचा आहे वर्ग। आता हे जर सोडवलं तुम्ही तर आपलं उत्तर या ठिकाणी दशांशामध्ये जात। त्यासाठी आपण काय करूयात, अगोदर 12चा वर्ग करूयात 144 आणि याला डायरेक्ट 22 ने काय करायचं गुणून घ्यायचं पहा। आता 22 1 22, 22 चौक किती 88। बरोबर आहे। बघा 88 ला 8, हातचे आले 8, पुन्हा 22 चौक 88, 88 आणि 8 किती येतील 96। बरोबर आहे। आणि 22 1 22,
22 अधिक 9 किती येणार आहे मित्रांनो आपलं उत्तर 3168. आता परत याला आपल्याला काय करायचंय, हे 7 राहिलेत पहा, या 7 ने आपल्याला याला भागून घ्यायचं आहे, जवळपास दशांशापर्यंत भागून घेऊयात पहा. 7 1 7, 7 चोक 28, राहिले 3, 7 5 35, राहिला 1, 7 2 14. पहा इथपर्यंत तुम्ही भाग दिला तरी काही अडचण नाही, पर्यायानुसार तुमचं उत्तर लगेच तुम्हाला मिळून जाणार आहे. पहा पुढे जर द्यायचं असेल तर 7 2 14 आणि 18तून 14 गेल्यानंतर बाकी राहते या ठिकाणी 4. तर काय करायचं, 0 द्या, दशांश घ्या, पुन्हा 7 5 35. आलं लक्षात. आता याला परत आपल्याला कितीने गुणायचंय, प्रति खर्च दिलेला आहे आपला 90. 90 ने जर याला गुणलं तर पहा, 0ला 0, 9 5 45, हातचे आले 4, 9 2 18, 18 आणि 4 किती मग 22, हातचे आले 2, 9 5 45, 45 आणि 2 47, हातचे आले 4, 9 चौक किती 36, 36 आणि 4 या ठिकाणी 40. एक अंक उजवीकडे सोडून आहे म्हणून एक अंक उजवीकडे सोडून दशांश. आपल्याला जो खर्च येणार आहे मित्रांनो, हा खर्च आपल्याला येणार आहे 40,725. किती खर्च येणार आहे आपल्याला 40,725. ओके. आता पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण प्रकार थोडासा बदललाय. आतापर्यंत आपण क्षेत्रफळावरती आधारित उदाहरणं पाहत होतो. आता आपल्याला कुंपण म्हटलेले, कुंपण म्हटलं की लक्षात घ्या, वर्तुळाचा आपल्याला काय काढायचं आहे, तर परिघ काढायचा आहे. पहा मग काय करावं लागेल मित्रांनो, 7 जर त्रिज्या असेल तर 7चा परिघ आपल्याला पाठ आहे, किती आहे 7चा परिघ 44 आहे. फक्त एवढंच तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. पहा आता प्रश्न पहा, प्रश्न दिलेला आहे आपल्याला, एका वर्तुळाकृती तळ्याची त्रिज्या 14 मीटर आहे आणि आपल्याला काय करायचंय, त्या तळ्याचं संरक्षण करण्यासाठी त्याच्या भोवती एक कठडा उभा करायचा आहे आणि आपला खर्च आहे प्रति सेंटीमीटरला किती आहे, मीटरला 50 आहे. तर पहा परिघ कसा काढायचा लक्षात घ्या. जर त्रिज्या 7 असेल तर परिघ आहे 44. मित्रांनो त्रिज्या आहे 14 म्हणजे 7च्या किती पट आहे, दुप्पट आहे. ऑब्वियसली परिघाची सुद्धा दुप्पट करा. किती येणार आहे परिघ आपला 88. कुठलंही सूत्र वापरायची गरज नाही, डायरेक्ट जी त्रिज्येची पट आहे ॲज इट इज तीच परिघाची पट करून टाका. आणि खर्च दिलाय आपल्याला 50 रुपये प्रति मीटर प्रमाणे. 0ला 0, 8 45, पहा हातचे आले 4, पुन्हा 8 45, 40 आणि 4 किती 44. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला खर्च येणार आहे 4,400 रुपये निव्वळ. पहा परत एकदा सांगते, जर लक्षात आलं नसेल तर पुढचा प्रश्न पाहूयात आपण. पहा या ठिकाणी त्रिज्या दिली 21, 7च्या किती पट आहे 21, तर 3 पट आहे. म्हणून 7चा जो परिघ आहे 44 याची सुद्धा 3 पट करा. 44ची जर 3 पट केली तर 4 त्रिकोण 12, हातचा आला 1, 4 त्रिकोण 12 आणि 1 13. पहा परिघ निघालेला आहे. विदिन सेकंदामध्ये आपल्याला परिघ मिळालेला आहे 132 मीटर. पहा याला फक्त तुम्हाला खर्चाने गुणायचे. खर्च दिलाय प्रति मीटर 40 रुपये. करा गुणाकार. 0ला 0, 4 2 8, 4 त्रिकोण 12, हातचा आला 1, 4 1 4 आणि 1 किती 5. पहा मित्रांनो खर्च आलेला आहे 5,280 रुपये. अशा प्रकारे विदिन सेकंदामध्ये तुम्ही हे सोडवू शकता. पहा पुढचं तुम्हाला जमतंय का, तुम्ही सोडवा. मी जी ट्रिक्स सांगितली ॲज इट इज त्याच ट्रिक्सने तुम्हाला सोडवून पाहायचं आहे. पहा पहा एका गोलाकार मैदानाची त्रिज्या आहे 28 मीटर. त्या मैदानाभोवती सिमेंटचा मार्ग बनवण्यासाठी खर्च आहे 60 रुपये प्रति मीटर. तर आपल्याला एकूण किती खर्च येईल. पहा मित्रांनो आता पुढचा जो प्रश्न आहे तो
तेवढाच इंटरेस्टिंग आहे पहा, सावलीचे क्षेत्रफळ. तर यामध्ये आपल्याला 2 वर्तुळ दिलेले दिसत आहेत पहा. जो मोठा वर्तुळ आहे त्याची त्रिज्या आहे 21 सेंटीमीटर आणि जो छोटा वर्तुळ आहे त्याची त्रिज्या आहे पहा 7 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय करायचे, दोन्ही वर्तुळामधील जे सावलीचं क्षेत्रफळ आहे ते काढायचं आहे पहा. कधी कधी काय होतं मित्रांनो की नेमका प्रश्न काय विचारलाय आणि त्याचा अर्थ काय हेच आपल्याला लक्षात येत नाही पहा. तर जो मोठा वर्तुळ आहे याची त्रिज्या आहे 21 सेंटीमीटर आणि छोट्या वर्तुळाची आहे पहा 7 सेंटीमीटर. आपल्याला या दोन्हींमधील हे जे सावलीचं क्षेत्रफळ आहे मित्रांनो, हे सावलीचं क्षेत्रफळ या ठिकाणी काढायचं आहे. तर आपल्याला काय करावं लागेल मग, सर्वात मोठं जे वर्तुळ आहे 21 याचं क्षेत्रफळ काढावं लागेल आपल्याला, बरोबर आहे. जर त्रिज्या 7 असेल तर 7 त्रिज्या असताना क्षेत्रफळ आहे 154. हे आपल्या सर्वांना पाठच आहे म्हणून याच्याबद्दल काहीच अडचण नाही. 7च्या किती पट 21 आहे, 3 पट. म्हणून काय करायचं, या 3चा वर्ग करायचा आणि 154ला कितीने गुणायचे मित्रांनो, 9ने गुणायचं आहे. ही आहे आपली क्षेत्रफळ काढण्याची ट्रिक्स पहा. 9 चोक 36, हातचे आले 3, 9 5 45, 45 आणि 3 48, हातचे आले 4, 9 1 9, 9 4 13. मित्रांनो जे मोठं वर्तुळ आहे याचं क्षेत्रफळ आलेलं आहे 1386 आणि लहान वर्तुळाचं आपल्याला पाठच आहे 154. जर मोठ्या वर्तुळातून लहान वर्तुळ वजा केलं तर आपोआपच आपल्याला काय मिळणार आहे, या सावलीच्या भागाचे क्षेत्रफळ मिळणार आहे. चला तर मग 6 मधून 4 वजा करूयात, राहिले 2. 8 मधून 5 वजा केले, राहिले 3. 13तून 1 गेला मित्रांनो, राहिले 12. तर पहा जो सावलीचा भाग आहे याचं क्षेत्रफळ आलेलं आहे 1232 सेंटीमीटरचा वर्ग. पहा प्रश्न वाचून घ्या, प्रश्नामध्ये काय दिलंय हे समजून घ्या आणि आपल्याला काय काढायचंय हे सुद्धा लक्षात घ्या. क्षेत्रफळ काढण्याची ट्रिक्स जर समजली नसेल तर आपला वर्तुळावरील भाग 1 आणि भाग 2 मात्र पाहायला विसरू नका. चला मग पाहूयात आता आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे पहा, 2 एककेंद्री वर्तुळाच्या परिघ अनुक्रमे 132 आणि 88 मीटर आहे. तर आपल्याला मित्रांनो त्यांच्या क्षेत्रफळातील फरक काढायचा आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला परिघावरून अगोदर काय काढायचं आहे, क्षेत्रफळ काढायचं आहे. मग आपली ट्रिक्स आठवा. जर 7 त्रिज्या असेल तर मित्रांनो आपला जो परिघ आहे हा किती येतो, 44 येतो, बरोबर आहे. म्हणून 44ने भाग द्या दोन्ही परिघांना आणि 7च्या किती पट त्रिज्या आहे हे अगोदर काढून घ्या पहा. तर पहा 44ने जर 132ला भाग दिला मित्रांनो तर 11 1 11, 11 2 22, 12 1 12, 12 3 36, 7च्या 3 पट त्रिज्या म्हणजे ही त्रिज्या आहे मित्रांनो 21 आणि इथे 44 1 44, 44 2 88, 7च्या 2 पट त्रिज्या म्हणजे ही त्रिज्या आहे मित्रांनो 14. चला आता त्रिज्या तर मिळालेल्या आहेत, आता क्षेत्रफळ काढायला आपल्याला काहीही अडचण नाही. बघा 7च्या किती पट आहे त्रिज्या, 3 पट. मग 3चा वर्ग करा, क्षेत्रफळ काढताना वर्ग आणि परिघ काढताना जशास तशी पट. आलं लक्षात. ही ट्रिक्स आपली भाग 1 आणि भाग 2 मध्ये झालेली आहे. आता इथे 3चा वर्ग 9ने गुणा, कुणाला, क्षेत्रफळाला. आलं लक्षात. पहा 7चं जे क्षेत्रफळ आहे हे आहे 154. तर या ठिकाणी 154ला 3चा वर्ग आहे 9 पट म्हणून 9ने गुणा, 2चा वर्ग आहे 4 म्हणून 4ने गुणा. बस या दोन्हींचे क्षेत्रफळ मिळाले मित्रांनो आणि दोन्हींचा फरक काढून टाका. पहा 9 चोक किती 36, 9 5 45 आणि 3 48 आपण आताच काढलं होतं. 9 1 9, 9 4 13. इकडे पहा 4 चोक 16, 4 5 20 आणि 1 21, 4 1 4 2 6. तर पहा
इकडलं क्षेत्रफळ आलेलं आहे 21,1386 आणि 14चं आलेलं आहे 616. यांची फक्त आपल्याला वजाबाकी करायची आहे. पहा 6 मधून 6 गेले 0, 8 मधून 1 गेला 7 आणि 13 मधून 6 जर गेले मित्रांनो तर किती येणार आहेत? 7च येणार आहेत. म्हणजे आपला क्षेत्रफळातील फरक आलेला आहे 770 सेंटीमीटरचा वर्ग. आलं लक्षात? कुठलंही सूत्र मी वापरत नाहीये, फक्त तुम्हाला ट्रिक्स सांगत आहे आणि ट्रिक्सनेच समजून देण्याचा प्रयत्न करत आहे. पहा तुम्हाला जमतात का? प्रॅक्टिससाठी मी आणखीन 2 प्रश्न तुमच्या समोर ठेवणार आहे. पहा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि मला याची उत्तरं नक्की सांगा. आता जो प्रश्न तुमच्या समोर आलेला आहे तो प्रश्न मात्र खराच चॅलेंजिंग आहे. पहा एकदा पाहून घ्या प्रश्नामध्ये काय दिलंय आणि आपल्याला काय सोडवायचं आहे. तर एक वर्तुळाकृती छत आहे ज्याची त्रिज्या आहे 14 मीटर. आता आपल्याला पूर्ण छताला रंग लावायचा आहे आणि रंग लावण्यासाठी खर्च आहे प्रति चौरस मीटरला 75 रुपये. तर याप्रमाणे आपल्याला किती खर्च येईल हे या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. पुन्हा तुम्हाला या ठिकाणी घाबरायचं नाही, डायरेक्ट क्षेत्रफळच काढायचंय मित्रांनो. पहा जर 7 त्रिज्या असती तर क्षेत्रफळ आलेलं असतं 154. या ठिकाणी 7च्या दुप्पट त्रिज्या आहे 14 म्हणून 2चा वर्ग 4 करा, 4ने गुणा, क्षेत्रफळ 14चं आपल्याला मिळून जाईल. पहा 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 एक 4. किती आलं क्षेत्रफळ मित्रांनो? 616 सेंटीमीटरचा वर्ग. आता आपल्याला प्रति चौरस मीटरला किती खर्च आलेला आहे? तर 75 रुपये खर्च आलेला आहे. फक्त या दोन्हींचा काय करा आता? गुणाकार करून घ्या. पहा चला मग किती येतं पहा उत्तर. 616 गुणाकारामध्ये 75, 5 सख 30, 5 एक 5, 5 अन 3 8, परत 5 सख 30 अधिक 7 सख 42, 7 एक 7, 7 अन 4 11, हातचा आला 1, 6 7 42 आणि 1 43. यांची जर बेरीज केली तर मित्रांनो बेरीज येणार आहे आपली, हातचा आलेला 1, 6 आणि 4. पहा बेरीज येणार आहे मित्रांनो 46,200. म्हणजे या ठिकाणी अख्ख्या छताला रंग देण्यासाठी खर्च येणार आहे 46,200 रुपये फक्त. ओके. पहा तुम्हाला जमतंय का? प्रॅक्टिससाठी मी आणखीन एक उदाहरण देते, तुम्हाला लगेच पटकन सोडवून मला सांगायचं आहे. पहा प्रॅक्टिससाठी मी तुम्हाला पुढचा प्रश्न दिलेला आहे. आता वर्तुळाकार छताची त्रिज्या डायरेक्ट 7 सेंटीमीटर आहे आणि तुम्हाला छताला लागणारा खर्च काढायचा आहे. पहा मित्रांनो पुढचा प्रश्न आहे. आता आपल्याला एक बस दिलेली आहे, चाकाची त्रिज्या दिलेली आहे 42 आणि आपल्याला सांगितले की आता हे चाक 100 फेऱ्या मारणार आहे. तर तुम्ही सांगा ती बस आता किती अंतर कापेल. तर पहा अतिशय सोपं. फेऱ्या म्हटल्या की एक गोष्ट डोक्यात पक्की घ्यायची, आपल्याला या ठिकाणी चाकाचा परिघ काढायचा आहे. फेरा म्हटलं की परिघ, ही संकल्पना लक्षात ठेवा. 7चा परिघ मी तुम्हाला दिलेला आहे 44, हा पाठ आहे. मग 7ची किती पट बरं 42 मित्रांनो? तर 7ची 6 पट 42. म्हणून काय करा 44ला 6ने गुणा, आपल्याला कितीचा येणार आहे? 42चा परिघ या ठिकाणी मिळणार आहे. तर पहा 4 सख 24, हातचे आले 2, 4 सख 24, 24 अन 2 26. तर पहा आपला जो परिघ आलेला आहे मित्रांनो हा आलेला आहे 264 सेंटीमीटर. पहा त्रिज्या सेंटीमीटर मध्ये दिली असेल, परिघ सेंटीमीटर मध्ये येईल. त्रिज्या मीटर मध्ये दिली असेल तर परिघ सुद्धा आपल्याला कशामध्ये येणार आहे? मीटर मध्येच येणार आहे. ओके. आता आपल्याला किती फेरे मारायचेत मित्रांनो? 100 फेरे मारायचेत. पहा अतिशय सोपं आहे. आपलं जी बस आहे किंवा बसचं चाक आहे हे किती जाणार आहे? तर 26,400 सेंटीमीटर.
मग आता आपण असं म्हणू शकतो का बरं? ते किती हसण्यासारखं होईल? सेंटीमीटरमध्ये चाक पळतंय म्हटल्यानंतर किमान मीटरमध्ये तरी आपल्याला सांगावं लागेल की नाही? मग ती पर्यायावर डिपेंड आहे पहा. तर आपल्याला 1 मीटर बरोबर आहे 100 सेंटीमीटर, म्हणून पुन्हा याला 100 ने भागा आणि सेंटीमीटरचं रूपांतर कशामध्ये करा? मीटरमध्ये करा. आता तुम्हाला सांगायला बरं वाटेल की बाबा एवढ्या 100 फेऱ्यामध्ये आपली बस जाणार आहे 264 मीटर. ओके, पहा प्रश्न कसे वाटत आहेत, समजत आहेत का? लक्षात घ्या आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा. ओके, पहा आता पुढचा प्रश्न. पहा या प्रश्नामध्ये परत आपल्याला त्रिज्या दिलेली आहे मित्रांनो 28 सेंटीमीटर आणि चाकाचे या ठिकाणी आपल्याला आता 200 फेरे मारायचे आहेत. तर पहा 7च्या किती पट आहे बरं 28? तर 7 चोक 28 म्हणून डोळे झाकून 44 ला 4 ने गुणून घ्या. 4 चोक 16, 4 चोक 16 ने 1 17. परिघ आपल्याला एका विदिन सेकंदात मिळालेला आहे पहा 176 सेंटीमीटर. फेरे मारायचे आहेत आता आपल्याला 200. त्यामुळे पहा या ठिकाणी 2 शून्यला 2 शून्य, 6 दोन्ही 12, 7 दोन्ही 14 ने 1 15 आणि बे 1 बेन 1 3. तर पहा मित्रांनो आपलं चाक गेलेलं आहे 35,200 सेंटीमीटर, पण आपल्याला सेंटीमीटरमध्ये न सांगता कशामध्ये सांगायचं ते? मीटरमध्ये सांगायचं आहे. तर आपलं चाक गेलेलं आहे 352 मीटर. बघा चाकच आहे ना? हो चाकच आहे. तिसरा प्रश्न मात्र आता तुम्हाला सोडवायचा आहे. पहा या ठिकाणी तिसरा प्रश्न दिलेला आहे. स्क्रीनशॉट घ्या किंवा मला सोडवून लगेच कळवा. आता आलेला आहे सगळ्यात महत्त्वाचा आजच्या लेक्चर मधला सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन. पहा या ठिकाणी तुम्हाला एक बैलगाडी दिलेली आहे, चाकाचा व्यास दिलेला आहे 1.4 मीटर आणि आता 2.2 किलोमीटर मध्ये एवढ्या अंतरात त्या चाकाचे फेरे किती होतील हे काढायचे. पहा काय काढायचे आता आपल्याला? एवढ्या अंतरात चाकाचे फेरे किती होणार आहेत हे काढायचे. पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला एवढ्या फेऱ्यात चाक किती दूर जाणार आहे हे काढायचं होतं. आता या फेऱ्यात अंतर दिले पण फेरे काढायचे, तरी सुद्धा घाबरायचं काही कारण नाही. फेरे म्हटलं की पहिली गोष्ट आपण काय काढायचा? परिघ. मग 7चा परिघ आहे 44, 7ची दुप्पट किती? 14, म्हणून 44 ची दुप्पट करा. परिघ येणार आहे आपला 88 मित्रांनो. पहा एक अंक उजवीकडे सोडून दशांश आहे, बिनधास्त एक अंक उजवीकडे सोडून दशांश देऊन टाका. पहा दिला दशांश. आता आपला परिघ आलेला आहे 8.8 मीटर. आता आपल्याला अंतर जे आहे हे अंतर किलोमीटर मध्ये दिले, याचं परत आपल्याला कशामध्ये करावं लागणार आहे? मीटर मध्ये. तर पहा 1 किलोमीटर बरोबर आहे 1000 मीटर, म्हणून आपल्याला कितीने गुणावं लागणार आहे? याला 1000 ने गुणावं लागणार आहे. मग 2.2 ला जर आपण 1000 ने गुणलं तर या ठिकाणी आपलं मीटर येणार आहे मित्रांनो 2200 मीटर. आता पहा अंतराला जर आपण एकूण परिघाने भाग दिला तर डायरेक्ट आपल्याला फेऱ्यांची संख्या मिळणार आहे. म्हणून काय करा 8.8 ने न भाग देता पुन्हा दशांश काढून टाकूयात आणि 1 शून्य वर वाढूयात. आता डायरेक्ट 88 ने काय करा? भाग देऊन टाका. पहा तर पहा 22 एक 22, 22 चोक 22 दोन्ही बरोबर आहे 22 चोक 44, हातचा राहिलेला 1, 4 एक 4, 4 दोन्ही 8, राहिले 2, 4 पंचे 20 आणि शून्याला 0. तर चाकाचे या ठिकाणी फेरे होत आहेत मित्रांनो 250 मीटर. ओके, प्रश्न कसा वाटला नक्की कळवा आणि या प्रकारचा प्रश्न तुम्ही मला सोडवून दाखवा. चालेल? पहा या ठिकाणी प्रॅक्टिससाठी मी तुम्हाला 2 क्वेश्चन दिलेले आहेत. तुम्हाला सोडवून याची उत्तरं मला कमेंटमध्ये 100% सांगायची आहेत. पहा
आता पुढील प्रश्न मात्र आपल्याला परत चॅलेंजिंग दिलेला आहे. प्रश्न सेम आहे, पण इथे आपल्याला त्रिज्या जी दिलेली मित्रांनो ती सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे. म्हणजे आपल्याला डायरेक्ट किलोमीटरचं रूपांतर कुठे करायचंय? सेंटीमीटरमध्ये करायचं आहे. का घाबरून जाण्यासारखं काहीच नाही. 7च्या 10 पट 70 आहे, म्हणून 44ला डायरेक्ट 10ने गुणून टाका. पहा आपला परीघ येणार आहे मित्रांनो 440 मिळाला डायरेक्ट परीघ. आता काय करा, 1.1 किलोमीटरला जर आपण 1000ने गुणलं तर आपलं मीटरमध्ये येणार आहे किती? 1100 येणार आहे. पण आपल्याला मीटरमध्ये नकोय, कारण आपला जो परीघ आहे हा कशामध्ये आलेला आहे? सेंटीमीटरमध्ये आपला परीघ आलेला आहे. म्हणून परत 1 मीटर बरोबर किती? 100 सेंटीमीटर. म्हणून परत याला 100ने गुणा आणि आता जो दिलेला परीघ आहे याने काय करा? भाग द्या. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, जर त्रिज्या मीटरमध्ये दिली असेल तर अंतराचं रूपांतर आपल्याला मीटरमध्ये करायचे, आणि जर त्रिज्या सेंटीमीटरमध्ये दिली असेल तर अंतराचं रूपांतर आपल्याला कशामध्ये करायचे मित्रांनो? तर सेंटीमीटरमध्ये करायचं आहे. आलं लक्षात? पहा 11 1 11, 11 चोक 44, राहिला 1, 1 1 कटू द्या, 4 1 4, 4 2 8, राहिले 2, 4 5 20 आणि शून्याला 0. परत आपल्या चाकाचे फेरे किती आलेले आहेत या ठिकाणी? तर 250 फेरे आलेले आहे. ओके, आता राहिलेला खालचा प्रश्न मात्र तुम्हाला सोडवायचा आहे आणि कमेंटमध्ये मला याचं उत्तर 100% सांगायचं आहे. ओके, पहा पहा मित्रांनो, या टॉपिकमधील सर्वात सोपा पण सहज लक्षात न येणारा आणि 100% परीक्षेला येणारा असा हा प्रश्न आहे. पहा, एका वर्तुळाची त्रिज्या 10% घटवली तर त्याच्या क्षेत्रफळामध्ये किती टक्क्यांनी घट होईल? पहा अतिशय सोपा आहे. या ठिकाणी आपल्याला काहीच करायचं नाही मित्रांनो, फक्त जे 10% घट आहे तर इथे काय करायचे? 2x जर घट असेल तर वजा करा आणि जर वाढ असेल तर प्लस करा. x चा वर्ग भागाकारामध्ये 100. तर पहा या ठिकाणी x ची किंमत आहे 10, म्हणून 10 गुणिले 2 बरोबर 20. आता 10 चा वर्ग आहे 100, 100 भागाकारामध्ये 100. या ठिकाणी डायरेक्ट 100 100 कटले असं म्हणायचं नाही, तर भागाकारामध्ये 100 1 100. पहा 20 मधून 1 मायनस झाला. मित्रांनो, वर्तुळाच्या एकूण क्षेत्रफळामध्ये होणारी घट आहे या ठिकाणी 19%. आलं लक्षात? इतकं सोपं आहे. आपल्याला फक्त 2x वजा x चा वर्ग भागिले 100 ही ट्रिक्स या ठिकाणी वापरायची आहे. आता पहा पुढचा प्रश्न, जर वर्तुळामध्ये वाढ झाली तर काय करायचं? पहा सेम ट्रिक्स आहे, फक्त तुम्हाला वाढ झाल्यानंतर काय सांगितलं मी? 2x अधिक x चा वर्ग भागाकारामध्ये 100. फक्त प्लसच्या ठिकाणी मायनस आणि मायनसच्या ठिकाणी प्लस एवढाच तुम्हाला बदल करायचा आहे. पहा आता इथे 2x म्हणजे 20 अधिक 100 भागाकारामध्ये 100. पहा 100 1 100, 20 आणि 1, एकूण वाढ किती होईल वर्तुळाच्या क्षेत्रफळामध्ये? तर वर्तुळाच्या क्षेत्रफळामध्ये होणारी वाढ आहे मित्रांनो 21%. ओके, काही अडचण नाही याच्यामध्ये. प्रॅक्टिससाठी दिले तर येतील मग सोडवता. पहा आता प्रॅक्टिससाठी मी काही प्रश्न तुमच्या समोर दिलेले, तुम्ही हे सोडवा आणि मला कमेंटमध्ये याची उत्तरं नक्की कळवा. आणि आपला जो वर्तुळ टॉपिक आहे याचे भाग 1 आणि भाग 2 ऑलरेडी मी यापूर्वीच अपलोड केलेला आहे. आजचा जो भाग आहे हा थोडासा हार्ड आहे. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आली असेल किंवा ट्रिक्स कशी आहे हे समजलं नसेल तर नक्की अगोदर तुम्ही भाग 1 आणि भाग 2 पहा, नंतरच भाग 3 कडे या. म्हणजे वर्तुळ या धड्यासाठी आयुष्यात तुम्हाला कधीच कुठलं पुस्तक पाहण्याची किंवा कसल्याही प्रकारचं सूत्रपाठ करण्याची गरज पडणार नाही.
फक्त तुम्हाला 7 त्रिज्या असताना वर्तुळाचा परिघ आहे 44, क्षेत्रफळ आहे 154. फक्त या 2च गोष्टी लक्षात ठेवायच्यात मित्रांनो, आणि या 2 गोष्टीवर मी तुम्हाला अख्खा टॉपिक शिकवलेला आहे. पहा, या 3 भागांच्या व्यतिरिक्त एक सुद्धा प्रश्न तुम्हाला परीक्षेला पडणार नाही. तर पुन्हा एकदा सांगते, अशा प्रकारचे लेक्चर्स पाहण्यासाठी आणि नवीन नवीन ट्रिक्सने लवकर आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आणखीन कोणत्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला शिकायला आवडतील ते मला नक्की कळवा. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. नंतर भेटूया आपण अशाच प्रकारच्या पुढच्या इंटरेस्टिंग लेक्चरमध्ये. ओके.